मी वचन देतो की तुमच्यावर येणाऱ्या संकटांविरुद्ध मी साहसाने लढेन. तुमच्यावर येणाऱ्या संकटापुढे मी ढाल बनून उभी नसेन. मीच तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वादळ असणार आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात मी तुम्हाला आणखी खोल ढकलत जाईन. आता 7वं वचन, मैत्री आणि आत्मिक निष्ठा. आजपासून आपण पती पत्नी झालो. इथून पुढे आयुष्यभर मी तुमच्याशी प्रामाणिक राहीन आणि हा जन्म तुमच्यासोबत निष्ठेने जगेन. अग्नीला साक्षी ठेवून मी हे शेवटचं पाऊल टाकते. माझं शेवटचं वचन मी पत्नी म्हणून नाही तर तुमचा काळ बनवून देते. जोपर्यंत गायकवाडांचा अहंकार आणि अन्याय जळून खाक होत नाही तोपर्यंत मी माझ्या ध्येयापासून किंचितही दूर हटणार नाही. त्या गायकवाडांचा शेवट हेच माझं इथून पुढच्या आयुष्याचं ध्येय असेल. दोन्ही हात असे करा आणि अग्नीला नमस्कार करा. ओम चत्वारी शृंगा त्रयसु त्रिधा भदो ऋषभवरुद्ध महोदय अग्नि देवताभ्यो नमः. अरे भाई तुम्ही कला मंदिर मध्ये या ना. तुमच्या लग्नाचा बस्ता असा बांधून देतो ना मी. जाते हा गाड्या बिड्या लागल्यात की नाही व्यवस्थित बघा. सगळे पाहुणे निघतील आता. जा जा. काय ग तू इथे काय करतोयस? टाइमपास. काय झालं बोल ना. परत काय लपडी झाली का? थँक्यू. या पेट्यामुळे ना जरा गडबड होते. तू मूर्ख म्हणतेस आणि थँक्यू ऐकू येत आहे. मी तुला थँक्यूच म्हणते. म्हणजे तुझ्यामुळे मी माझ्या बहिणीचं लग्न नीट पार पाडू शकले. मी नेहमी तुला वाईट साईड बोलते पण या सगळ्या कार्यक्रमात कळत नकळत का होईना तू मनापासून माझी मदत केलीस. त्यासाठी थँक्यू. नाही भाई खरं तर थँक्यू मी म्हटलं पाहिजे. तू हे सगळं ज्या पद्धतीने घडून आणले आहेत ते कौतुक करावं. मी काय छोटीशी मदत केली असेल पण तू जे केलंय ते आपल्याला बोलता येत नाही. पण एक खरंय आज मी माझ्या भावाचं लग्न बघू शकलो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. जरा जास्तच कौतुक सोहळा चाललाय. याच्यापेक्षा जास्त जर बोललो तर लफडी व्हायची. पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाला ना. ते गेलं पाहिजे तिकडे. अक्षवंत व्हा. सुखाने संसार करा. कायम आनंदात राहा. तुमच्या संसाराला कशाची कमी पडू नये. आणि जावई बापू आमची प्रीती थोडी रागीट आहे बर का. पटकन राग येतो तिला पण मनानं खूप चांगली आहे. सांभाळून घ्या हिला. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काळजी घेईन मी यांची. अक्षवंत व्हा. प्रीती बाळा तुमचं आमच्या घरी स्वागत. तुला आमच्या घरात काहीही कमी पडणार नाही. खात्री देतो तुला. दोघं मिळून आपल्या घराचं नाव खूप मोठं करा.
सुखी राहा, घर छान सांभाळा. ज्योती कीर्ती आलेच हं? प्रीतीताई, तिकडे जाऊन आमची आठवण काढायची हा. विसरू नको आम्हाला. आणि जर विसरलीस ना तर मी तुझ्या सासरी येऊन दंगा करेन. ताई, खूप आठवण येईल ग तुझी. आपलं घर नेहमी तुझी आठवण काढेल. पण तू काळजी नको करू हा. आम्ही सगळे एकदम व्यवस्थित राहू. फक्त अधून मधून घरी येत जा. तुम्ही कोणीच तुमच्या डोळ्यात पाणी आणू नका. तुमच्या आणि माझ्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेणार आहे मी. त्यासाठी तर निघाली आहे मी त्या घरी. प्रीती, ये बाळा. बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माहेरकडून द्यायची असते. तुमच्या देवघरात ठेवा. आई, आपण ताईला सोडायला तिच्या नवीन घरापर्यंत जाऊया ना. ऍटलीस्ट बाय करायला. अगं, आपण नसतं जायचं. ती मंडळी घेऊन जातात. हो, असं काही नाही, तुम्ही सगळे या की हिला सोडायला आमच्या घरी. निघायचं का आता? हो हो, चला या. स्वराज, आई, तुम्ही व्हा पुढे, मी बॅग घेऊन येते. ये लवकर. मी धरू ग? नाही नको. फक्त फक्त झालं पण बिचाराचं लग्न. ए, बिचारा काय बिचारा. बिचारा ए, अगं तशी बोलायची पद्धत आहे. पोरापोरांमध्ये असं बोलतात. लग्न झालं की फ्रीडम संपतं. एवढं काय आता? झालं लेक्चर मारून. हं? आता तू जा, मी पण जाते. थांब. मी कसं जाऊ? हा, तू मला घेऊन आली, माझी बाईक तिकडे लावली आहे. तू रिक्षातनं अच्छा, तुझी अशी अपेक्षा आहे का मी तुला घरी वगैरे सोडू? सॉरी, ते काही मी करणार नाही. तू बस इथेच.